आज मी दुसऱ्यांदा उद्धव साहेबांसमोर उपस्थित राहून आपल्या सगळ्यांशी संवाद साधतोय। मागच्या वेळेस जेव्हा महाजनता न्यायालय घेतलं होतं तेव्हा उद्धव साहेबांसोबत मी उपस्थित होतो आणि जो सत्ता संघर्षाचा निकाल लागला त्याचा अर्थ समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता। आज ही दुसरी वेळ आहे, कारण की उद्धव साहेब हे आता लोकशाहीचा आवाज बनलेले आहे। उद्धव साहेब हे संविधानाचा आवाज बनले आहेत, म्हणून आज आम्ही निर्भय बनोतर्फे उद्धव साहेबांच्या समर्थनार्थ इथे उपस्थित आहोत। मागे नरेंद्र मोदी साहेब आले, त्यांनी सांगितलं की ही शिवसेना नकली शिवसेना आहे। मी एक वकील म्हणून हे सांगू शकतो, इथे बसलेले अनेक वकील सांगू शकतील कोणती शिवसेना नकली आहे। अपात्रतेच्या प्रकरणामधून ज्या पद्धतीचा निर्णय आलेला आहे त्यातून हे स्पष्टपणे दिसलेलं आहे की कायदा हा फिरवण्यात आला, कायदा हा मोडण्यात आला आणि जे अपात्र आहेत त्यांना सत्तास्थानी बसवलेलं आहे। अपात्र असलेल्या लोकांचं सरकार आज महाराष्ट्रामध्ये आहे। मानसिक तणाव वाढवणारं हे राजकारण तयार करण्यामध्ये ज्यांची किडलेली आणि नासलेली बुद्धी पणाला लागली ते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे दोषी आहेत। आणि त्यामुळे राहुल नार्वेकर असतील, जे अध्यक्ष विधानसभेचे होते, त्यांनी जो निर्णय दिला तो पाहिल्यावर या जळगाव जिल्ह्यामध्ये दुःख व्यक्त करायला पाहिजे की इथे एक सभापती महाराष्ट्राला दिला जळगाव जिल्ह्याने, त्यांचं नाव होतं मधुकरराव चौधरी। अत्यंत प्रामाणिक, निस्पृह आणि कायद्याला धरून चालणारा माणूस म्हणून मधुकरराव चौधरींची आठवण नक्की केली पाहिजे। आणि आज महाराष्ट्राची अधोगती अशी झालेली आहे की राहुल नार्वेकर यांच्यासारखा माणूस अध्यक्ष म्हणून विधानसभेचा आहे। ज्यांनी उद्धव साहेबांवर अन्याय केला, अत्याचार केला, तो केवळ उद्धव साहेबांवर नाही, तो संविधानावर वार केलेला आहे। आणि त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांना निवडून देऊन यांचा बदला आपण घेतला पाहिजे। हे एक फुल आणि दोन हाफचं सरकार महाराष्ट्रात आहे। ते सरकार ज्यांनी आणलं ते 24 तास राजकारण करणारे नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोषी आहेत महाराष्ट्राचे आणि संविधानाचे सुद्धा। इथे हे भाजपचं कार्यालय म्हणतात, मी आल्यावर चौकशी केली, कोणीतरी मला सांगितलं कदाचित ते सुद्धा बेकायदेशीर आहे का तपासा। इथे गिरीश महाजन नावाचे नेते आहेत, आता उन्मेष भाऊंनी आणि गिरीश महाजन हे स्वतःला नेते म्हणवतात। मी आपल्याला सांगतो गिरीश महाजन कोण आहेत, मी आपल्याला सांगतो गिरीश महाजन कोण आहेत। हे लीडर नाहीत, गिरीश महाजन लीडर नाहीत, हे मॅनेजर आहेत आणि भाजप हा पक्ष मॅनेजर लोकांचा आहे। आज आपल्याला इथे ठरवायचं आहे की आपल्याला लीडर निवडून द्यायचे आणि लोकशाहीसाठी एक मोठा आवाज बुलंद करायचा आहे। 370 कलम काढलं असंही सांगतात। मी पुन्हा आपल्याला इथे कायदेशीर दृष्टिकोनातून सांगतो 370 कलम अजूनही भारतीय संविधानात आहे। अमित शहा खोटं बोलत आहेत, देवेंद्र फडणवीस खोटं बोलत आहेत। 370A आणि 370B असे दोन भाग आहेत। 370B यांनी केवळ निष्प्रभ केलेला आहे, 370B काढून टाकलेला आहे। त्याच्यामध्ये असं होतं की जम्मू काश्मीरमध्ये इतर राज्यातला कोणी माणूस जाऊन परवानगीशिवाय जमीन विकत घेऊ शकत नाही। आणि आता आपण जमीन विकत घेऊ शकतो। किती भारतीय लोकांनी जमीन विकत घेतली? 3 जणांनी जमीन विकत घेतली आणि सगळ्यात जास्त जमीन कोणी विकत घेतली? सगळ्यात जास्त जमीन गौतम अदानी यांनी जम्मू काश्मीरमध्ये विकत घेतली। मग जम्मू काश्मीरमध्ये जे 370B काढलं ते देशप्रेमापोटी काढलं नाही, हे मी तुम्हाला सांगतो। अदानीला जमीन विकत घ्यायची होती म्हणून काढलं, कारण का त्या जमिनीमध्ये लिथियमचा साठा सापडलेला आहे। जगातला 7वा सगळ्यात मोठा लिथियमचा साठा या अदानीला देऊन नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आपल्या समोर असं दाखवलं की 370 कलम मी काढतो म्हणजे मी देशभक्तीपर जणू काही करतोय। हे खोटं आहे, तुम्ही लक्षात घ्या। मोदींच्या प्रतिमेवर निवडणूक लढवण्याचं यांच्या अंगलट आलेलं आहे। नरेंद्र मोदी आता आमच्या सभेला पाठवू नका असं भाजपचेच कार्यकर्ते आणि नेते त्यांना सांगत आहेत। एक जाणकार नेता यांनी उभा केलाय दुसऱ्या पक्षातून घेऊन, त्यांनी सांगितलं की आम्हाला नरेंद्र मोदी नको प्रचारासाठी, कारण की हे खोटं बोलतात, हे काहीही बोलतात, जिभेला येईल तसं बोलतात आणि त्याच्यामुळे आमचे मतं कमी होतात। ही नरेंद्र मोदींची आजची अवकात झालेली आहे। आपण लक्षात घ्या की न झोपता सतत देशासाठी काम करतो असंही सांगतात। हे झोपतच नाही असं म्हणतात, कारण की यांनी असं ऐकलं की पंडित नेहरू कमीत कमी झोपून देशासाठी काम करायचे।
हे झोपतच नाही असं याचं म्हणणं आहे. 2-3 तास झोप घेतात. आज या सगळ्यांना इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो, याच्यानंतर एक तर नक्की ठरवा की आपल्याला नैसर्गिकपणे रात्री झोपणारा नेता पाहिजे. जे झोपत नाही त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं असतं. ज्यांची पूर्ण झोप होत नाही ते विचार करू शकत नाही. ज्यांची झोप होत नाही ते रागीट होतात, ते द्वेषपूर्ण वागतात. आणि नरेंद्र मोदी यांची अनेक वर्ष झोप न झालेली असल्यामुळे आता यांना आराम देण्याची गरज आहे. हे झोपले पाहिजे आणि आपण यांना झोपवलं पाहिजे. संसदेच्या पायऱ्यांवर हे डोकं ठेवून प्रवेश केला होता यांनी, हे लक्षात घ्या. भारत देश भावनाशील आहे. आपण भावनाशील झालो की काय माणूस आहे, संसदेच्या पायऱ्यावर डोकं ठेवून प्रवेश केला. परंतु नंतर लक्षात आलं की ही यांची प्रवृत्ती आणि संस्कृती आहे. जेव्हा नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींना मारलं होतं तेव्हा सुद्धा त्यांच्या डोक्यावर पाय ठेवून नंतर गोळ्या घातल्या होत्या. नरेंद्र मोदी हे संसदेला आज उद्ध्वस्त करत आहेत आणि संविधानावर गोळ्या झाडत आहेत. त्यामुळे यांना आता झोपवायलाच पाहिजे. शेवटचे 2-3 मुद्दे मी मांडतो आणि थांबतो. भारतीय संविधानामध्ये अनेकदा बदल झालेले आहेत. त्याला सुधारणा असं म्हणतात. हे म्हणतात की पंडित नेहरूंनी बदल केले नाही का, राजीव गांधींनी बदल केले नाही का, सगळ्या पंतप्रधानांनी बदल केले. त्याला कायदेविषयक सुधारणा असं म्हणतात. कारण की भारतीय संविधानातल्या 368 नुसार असे बदल लोकांच्या उपयोगासाठी करायचे असतात. यांना मूलभूत हक्क काढून घ्यायचे आहे, यांना राज्यपालांचे हक्क वाढवून द्यायचे आहे, यांना सरकार सगळं नष्ट करून आपल्यासाठी सगळे अधिकार तयार करायचे आहे. हे संविधान बदलणं चालणार नाही. हे नरेंद्र मोदींना सांगायला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचा हा अपमान ठरेल जर नरेंद्र मोदींना पुन्हा निवडून दिलं तर. आणि त्यामुळे स्वच्छ भारत अभियान हे राबवतात असं सांगतात. स्वच्छ भारत अभियान राबवण्यासाठी गाडगे महाराजांशी मनाची स्वच्छता पाहिजे. यांचं मन स्वच्छ नाही, यांचं डोकं स्वच्छ नाही. नरेंद्र मोदी हे स्वच्छतावादी नाहीत, ते तुच्छतावादी आहेत, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे अशा माणसाला पुन्हा निवडून द्यायचं नाही. याच्याबद्दल आपण नक्की केलं पाहिजे. त्यांनी एक तुमच्या इथला उमेदवार दिलाय मुंबईतून, आमच्या क्षेत्रातला वकील असलेला. मुंबईतले लोक ते पार्सल परत पाठवणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. असे लोक तुम्ही जिथं ते खोटारडे आहेत, खोट्याच्या आधारावर जे वकिली करतात आणि विशेष म्हणून सगळीकडे मिरवतात, त्यांना महाराष्ट्र सुद्धा पाडणार आहे. आम्ही ओळखलेलं आहे त्यांना. आणि त्यामुळे नरेंद्र मोदी हे भांग केलेले, अत्यंत चांगले कपडे घातलेले, आकृती सुंदर असलेले पण कृती विकृत असलेले नेते आहेत. आणि त्यामुळे यांना पाडण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज झालं पाहिजे. मी जास्त वेळ बोलत नाही. उद्धव साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आपण इथे एकत्रित आलेला आहात. पण महाविकास आघाडीला इथे मत दिलं पाहिजे. कारण की हे उद्धव बाळासाहेब ठाकरे एका चट्टानप्रमाणे उभे आहेत या सगळ्या अन्यायाविरुद्ध, या सगळ्या जुलमाविरुद्ध. आणि मानसिक त्रास सहन करून हा माणूस उभा आहे नरेंद्र मोदींशी फाईट करण्यासाठी. आणि त्यामुळे सगळ्यांनी यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे. आणि एक दुसरा माणूस भारतात आहे, राहुल गांधी, त्याच्यासोबत आपण उभं राहिलं पाहिजे. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.